मतचोरी विरोधात 19 ऑगस्टला महाविकास आघाडी व विविध सामाजिक संघटनेचे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा। मतचोरीच्या गंभीर प्रकरणाविरोधात महाविकास आघाडी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने येत्या 19 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। अलीकडच्या काळात मतदार यादीतील अनियमितता आणि मतचोरीच्या तक्रारी वाढत चालल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालं। त्या विरोधात लोकशाही वाचवण्यासाठी आणि जनतेच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ता नितेश कराळे यांनी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे। या मोर्चात जवळपास 10,000च्या वर महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, काँग्रेसचे सुधीर पांगुळ, शिवसेना ठाकरे गटाचे निहाल पांडे, प्रमोद भोंगले, सामाजिक संघटनेचे चंद्रशेखर मडावी, माजी नगरसेवक तुरक, संदीप किटे यांच्यासह महाविकास आघाडी व सामाजिक संघटनेचे विविध पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते। आम्ही मतदान चोरीच्या विरोधात जे राहुल गांधी साहेबांनी 7 ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला डिजिटल डाटा मागितला, तो डिजिटल डाटा दिला नाही। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा इलेक्शनच्या दिवशी 5:30 नंतर जे 76 लाख वोटिंग झालं त्याचे CCTV फुटेज मागितले, ते दिले नाही। आणि बऱ्याच दिवसापासून भारतातला प्रत्येक नागरिक निवडणूक ही पारदर्शक व्हावी याच्यासाठी EVM बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी मागणी करत आहे। हे सगळे मुद्दे घेऊन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि BJP संगमताने किंवा मिलीभगत करून जर सत्तेत बसली असेल, मग ते महाराष्ट्राचं सरकार असो की केंद्रातलं लोकसभेचं सरकार असो, हे त्या पत्रकार परिषदेवरून प्रूफ होते। जसं आता एक पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर महाराष्ट्रभर आणि भारतभर सगळे डाटे बाहेर येऊन राहिले। या गोगोसमध्ये 199 लोक एका घरात सापडले, शिर्डीले 7,000 एका बिल्डिंगमध्ये लोक सापडले। तर हे आले कुठून लोक? आणि जर असं होत असेल तर आम्ही निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवायचा का? या देशात संवैधानिक संस्था आहे निवडणूक आयोग, निवडणूक आयोग ते गायब आहे 7 तारखेपासून। आणि अनुराग ठाकूर जे आहे BJPचे पदाधिकारी आणि मंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली, 6 विधानसभा लोकसभा क्षेत्राचा डाटा त्यांनी ॲनालिसिस करून 6 दिवसात सांगितला। मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सरळ त्यांना डिजिटल डाटा देत आहे का? मग आम्हाला काहून हार्ड कॉपीचा डाटा देऊन राहिले? हे आमचे महत्त्वाचे मुद्दे आहे। आणि हे मुद्दे घेऊन आम्ही 19 ऑगस्ट 2025ला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी 10 वाजता एक मोठं आंदोलन वर्धेतील लोकशाही मानणाऱ्या सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना लोकशाही बचाव अभियानाअंतर्गत सर्व लोक एकत्र येऊन हे आंदोलन आक्रोश मोर्चा, जिल्ह्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कलेक्टर असतात, तर त्या ठीक आहे निवडणूक अधिकारी जो मुख्य निवडणूक अधिकारी आहे जिल्ह्याचा, येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही हा धडक मोर्चा नेणार आहे आमच्या मागण्या लावून। आणि आमच्या ह्याच मागण्या आहे का येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या। आणि आमच्या ज्या डाट्याच्या मागण्या आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जो काही डाटा आहे तो सर्व राजकीय पक्षांना द्यावा। आम्हाला द्यावा असं नाही म्हणत, BJPने मागितलं तर BJPलाही द्यावा, आम्ही मागितलं तर आम्हालाही द्यावा, कारण ही प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे, तेव्हाच या देशाची लोकशाही जिवंत राहू शकते। या मोर्चामध्ये जवळपास 8 ते 10,000 लोक स्वइच्छेनं सहभागी होणार आहे। हे आम्ही सगळे बॅनर रिलीज केल्यानंतर सगळ्या लोकांचे फोन यायला लागले आणि लोकांच्या भावना आहे, मी तर म्हणतो लोकांनी चर्चा करण्यापेक्षा, लोकांनी आंदोलन दुरून पाहण्यापेक्षा आणि इतरत्र पांठेलेन इतर ठिकाणी राहून दुसऱ्या ताशेरे ओढण्यापेक्षा सगळ्या लोकांनी आंदोलनात सहभागी व्हावं। ज्यांना असं वाटते का भारताची लोकशाही वाचली पाहिजे, या देशाचं भवितव्य वाचलं पाहिजे, या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, म्हणून आम्ही आवाहन करतो लोकशाही बचाव अभियानाअंतर्गत का सर्व लोकांनी या आंदोलनामध्ये 19 तारखेला सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होऊन आपण या आंदोलनात सहभागी व्हावं।